व्यवसायात सेवा महत्त्वाची असते। माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर वसमत येथे ओम मोटर्सचा शुभारंभ। वसमत येथे धस परिवाराच्या वतीने न्यू हॉलँड ट्रॅक्टर हार्वेस्टर आणि स्पेअर पार्ट असलेल्या ओम मोटर्सचा शुभारंभ माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की ग्रामीण भागातील नागरिक हळूहळू व्यवसायाकडे वळू लागले ही समाधानाची बाब आहे। शरद पवार यांनी सांगितलं होतं की आर्थिक प्रगतीकडे जायचं असेल तर कुटुंबातील एक व्यक्ती शेतीकडे ठेवून इतर व्यक्ती विविध व्यवसायाच्या रूपाने बाहेर पडले पाहिजे। आज ग्रामीण भागातील अनेक शेतकरी नागरिक विविध क्षेत्रात यशस्वी व्यवसाय करू लागले। धस कुटुंबियांनी सुद्धा अशाच पद्धतीने शेतमाल व्यवसाय व नंतर मोटर्स व्यवसायामध्ये आगमन केलं। भारताची लोकसंख्या 150 कोटीवर गेली असल्याने आजच्या काळामध्ये सर्वात स्वस्त माणूस झाला आहे, तर त्यानंतर जनावर आहेत। सर्वात महाग मात्र मशीन झाली आहे। मी येणाऱ्या काळातील ऊसतोडीचे संकट ओळखून पूर्ण कारखान्यासाठी 2012 मध्ये हार्वेस्टर बोलावले होते। आज 20 हार्वेस्टर कारखान्याला असून त्याचा फायदा होत असल्याने त्यांनी सांगितले। तसेच पूर्वी स्पेअर पार्टसाठी पुण्याला जावं लागत होतं, मात्र आता महाराष्ट्रात हार्वेस्टरची संख्या वाढल्याने अनेक ठिकाणी स्पेअर पार्ट मिळण्याची सोय झाली। त्यापैकीच एक ओम मोटर्स असून वसमत सारख्या ठिकाणी हार्वेस्टर मशीन व स्पेअर पार्ट मिळणार असल्याने शेतकरी व्यावसायिकांची सोय झाली आहे। शुभारंभाच्या दिवशीच 20 हार्वेस्टर खरेदीदारांनी बुकिंग केल्याचं ओम मोटर्सचे संचालक धस यांनी सांगितले। यावेळी भुजंगराव धस, शिवाजीराव धस, बालासाहेब धस, प्रभाकर धस यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। अनिता चव्हाण आपल्या सगळ्यांमध्ये आहे आमचे स्नेही भुजंगराव धस आणि त्यांचे सहकारी आमचे विधानसभा अध्यक्ष श्याम कदम, उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्रांनो, धस परिवारानं एक धाडसाचं पाऊल नव्याने उचलले। आपण सगळे त्यांना शुभेच्छा द्यायला आलो। शेतकरी कुटुंबापासून सुरुवात करून ट्रॅक्टर, ट्रक आणि आज हार्वेस्टरच्या दालनापर्यंत ते पोहोचतायत। त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी केलेलं काम, त्यांची सचोटी आणि मेहनत यातून आज ते इथपर्यंत पोहोचलेले। मी सुरुवातीलाच त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि उत्तर आपली प्रगती हो अशी ईश्वरी चरणी प्रार्थना करतो। दुसरा आनंद याचा आहे की ग्रामीण भागातील शेतकरी दुसऱ्या कुठल्याच व्यवसायाचा विचार करत नव्हते, पण आज आरतीमध्ये आलेत, मशिनरीमध्ये आलेत, इलेक्ट्रिकल मध्ये आलेत, शिक्षण क्षेत्रात डॉक्टर, इंजिनियर झालेत। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ग्रामीण माणसंही आज पदार्पण करत आहेत। शरद पवार साहेब गेल्या 25 वर्षापासून सांगत होते की घरचं शेतीत 1 किंवा 2 माणूस ठेवा आणि बाकीची माणसं बाहेर काढा। खरं म्हणजे ज्या देशाची लोकसंख्या 150 कोटी आहे तिथं मेकॅनायझेशनची गरज पडू नये। जिथं माणसं कमी पडतात कामाला त्यामुळे तिथं मशीनचे शोध लागले आणि मशीन करून काम करायची पद्धत झाली। पण एवढी मोठी लोकसंख्या असून सुद्धा आपल्या नियोजनामध्ये कुठेतरी काही बिघडतंय की बरेचसे लोक रिकामे बेकारीचं मोठं प्रमाण आहे आणि अशा वेळी आपण मेकॅनायझेशन मशीन या शेतीमध्ये स्वीकारतोय। आजही जगभरामध्ये माणूस स्वस्त आहे, त्यानंतर मग जनावरांचं काम स्वस्त आहे आणि सगळ्यात महाग काम हे मशीन होत आहे। फरक एवढाच आहे की मशीनचं काम जलद गतीने होत आहे, माणसाला वेळ लागतोय। पण नाईलाज आहे, आज ऊसतोड मजुरांचा प्रश्न इतका गंभीर आहे आणि आम्ही हे गेल्या 2011-12 मध्ये पूर्ण कारखान्याने ओळखलं होतं की भविष्यात ऊस तोडायला माणसं मिळणार नाही। शेतीमध्ये एकमेव ते कष्टाचं काम राहिलंय आणि भाव किती दिला, पैसे किती जरी दिले, अत्यंत कष्टाचं काम असल्यामुळे माणसं मिळणार नाहीत। म्हणून 2012 मध्ये साखर कारखान्यानं पहिल्या वेळी 2 हार्वेस्टर ब्राझील मधून इम्पोर्ट केले होते। पहिले समज असं होतं की ऊस मशीन तोडलं तर ऊस खराब होतो, भान दबतोय, बरेच जण मशीनने नको म्हणायचे, पण आता पर्याय राहिला नाही। आज पूर्ण कारखान्यामध्ये जवळजवळ 20 हार्वेस्टर आहेत। साधारण 2,500 ते 3,000 टन ऊस हा हार्वेस्टरनं तुटणार आहे आणि माणसावरती 1,500 टनाच्या जवळपासच तुटणार आहे।
हार्वेस्टर चांगले आहेत, फक्त त्याला अडचण आपली अशी की आपली शेतं छोटी, 2 एकर 1 एकर 2.5 एकरचे आपले प्लॉट आणि तिथं याचं हार्वेस्टरचं जेवढं आउटकम यायला पाहिजे तेवढे येत नाही. अमेरिकेमध्ये ब्राझीलमध्ये शेताच्या साईज 5,000 एकरच्या 10,000 एकरच्या आहेत. तिथं एक मशीन 400 टन तोडत आहे. आपल्या मशीनचा ऍव्हरेज 125 टन येतोय. त्यामुळे थोडं सुद्धा महाग पडते. तर नाईलाज माणूस मिळत नसेल तर एकमेव परवडणारं पीक आणि त्यासाठी धस परिवाराला वसमतमध्ये जी ओम मोटर्सच्या माध्यमातून आपल्याला ही सुविधा उपलब्ध करून दिली, आपण सगळे स्वागत करू. तुम्हाला यांच्या स्पेअर पार्टसाठी पूर्वी लातूर, बीड आणि पुण्यापर्यंत जावं लागायचं. आता जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 3-3.5 हार्वेस्टर झाले आणि भविष्यात ही संख्या 10,000च्या जवळपास जाणार आहे. आपल्याकडे एकेका कारखान्यामध्ये 30 हार्वेस्टर धरले तर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 900 हार्वेस्टर 100 हार्वेस्टरच्या वर आपल्याला लागणार आहे. आणि परभणी, नांदेड, हिंगोली समजलं तर हा आकडा अजून मोठा होतो. म्हणून निश्चित त्याची वाढ होईल. व्यवसायामध्ये सर्व्हिस सेवा ही अत्यंत महत्वाची असते. वेळेवर सेवा द्या, तुमची प्रगती खूप चांगली होईल. अजून काही न बोलता पुन्हा एकदा धस परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो. अशीच उत्तरोत्तर आपली प्रगती हो ही प्रार्थना करतो. आपण बोलावं मानसन्मान. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.